पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून आज पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 35,000 रुपयाप्रमाणे पीक विम्याचे पैसे हस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजेच राज्यातील ज्या शेतकरी बांधवांचा 2022, 2023, 2024 आणि 2025 या 4 वर्षांच्या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे, मोठ्या पावसामुळे, रोगराईमुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचे नुकसान झालेले होते, तर अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 35,000 रुपयाप्रमाणे पीक विम्याचे पैसे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। शेतकरी बांधवांना बँक खाते तपासायचे आहेत, कारण तुमच्या खात्यामध्ये खटाखट पीक विम्याचे पैसे जमवत आहेत। पीक विम्याचे पैसे जमवत असल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। तर आज पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 35,000 रुपयाप्रमाणे पीक विमा वाटप होत आहे। जर तुमचा रब्बी हंगामामध्ये नुकसान झालेलं असेल किंवा खरीप हंगामामध्ये नुकसान झालेलं असेल, तर तुमची भरपूर दिवसांची पीक विम्याची प्रतीक्षा संपत आहे, कारण सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांना, तुमच्या कापूस पिकाचं नुकसान झालेलं असू द्या, सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं असू द्या, तूर पिकाचं नुकसान झालेलं असू द्या, मूग पिकाचं नुकसान झालेलं असू द्या, आंबा असेल, केळी असेल, द्राक्ष असतील, बाजरी असेल, गहू असेल, मका असेल, असे प्रकारचे कोणतेही पिके असतील, मग ती पिके रब्बी असू द्या किंवा खरीप हंगामामधील पिके असू द्या, आणि जर तुमचं पावसामुळे, अतिवृष्टीमुळे, मोठ्या गारपिटीमुळे, वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल आणि तुम्ही आता पीक विम्याची वाट पाहत असाल, तर यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण शेतकरी बांधवांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे मोदी साहेबांकडून पैसे आलेले होते। मोदी साहेबांनी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी, म्हणजेच पीक विम्याचे पैसे पात्र शेतकरी बांधवांना मिळाले पाहिजेत, या दृष्टिकोनातून मोदी साहेबांनी फडणवीस साहेबांकडे पैसे पाठवलेले होते। फडणवीस साहेबांनी दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे पैसे पाठवलेले होते आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी बँकांकडे पैसे पाठवलेले होते। आता या बँकांच्या माध्यमातून हे पैसे पात्र लाभार्थी असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत, परंतु शेतकरी बांधवांना आज एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणे शक्य होत नसतं, कारण हे पैसे आधार लिंक असणाऱ्या बँक खात्यामध्ये सोडले जात असतात। म्हणजेच हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून सोडले जात आहेत। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून हे पैसे शेतकरी बांधवांना मिळत आहेत। त्यामुळे आज एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे सोडणे शक्य होत नसतं, त्यामुळे हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात आहेत। तर आज पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। 16 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकरी बांधवांना हे पैसे जमवत आहेत। आता आपण बघून घ्यात की आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडलेले आहेत, तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत, कारण जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तर तुम्हाला सुद्धा आजच पीक विम्याच्या स्वरूपामध्ये पैसे मिळत आहेत। बघा शेतकरी बांधवांना, सध्याच्या स्थितीला पेरणीचे दिवस आता सुरू होत आहेत, मान्सून आता लवकर सुरू होत आहेत। या पेरणीच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांकडे पैसे नसतात, मग शेतकरी बांधव काय करतात, गावामधील सावकार असू द्या किंवा गावातील किंवा शहरातील बँका असू द्या, त्या ठिकाणी जाऊन पैसे उचलून घेत असतात, जास्त व्याजदराने पैसे घेत असतात। म्हणजेच शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागत असतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे मागच्या 2 दिवसांपासून जमा होतील अशा बातम्या सुरू होत्या, परंतु त्यावेळेस निधीला मंजुरी देण्यात येत होते, निधीला मंजुरी देण्यात आलेली होते। आता पैसे येणं बाकी होतं, तर ती प्रतीक्षा सुद्धा आजपासून संपत आहे। राज्यातील सुमारे
राज्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक शेतकरी बांधवांना हे पैसे मिळत आहेत। बघा, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा मोदी साहेबांच्या PM किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि जर तुमचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला तात्काळ हे पैसे सोडले जात आहेत। तुमचे तात्काळ नुकसान भरपाई सुद्धा दिली जात आहे। तुम्हाला जास्तीत जास्त पीक विमा मिळत आहे। आता बघा शेतकरी बांधवांना कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा वाटप केला जात आहे आणि कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मिळत आहे त्याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे। जर तुमचा कापूस, सोयाबीन, तूर, मका, मूग, मटकी, चवळी, बाजरी, गहू असं कोणत्याही पिकाचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमचे पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे। मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून राज्यातील 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांची पीक विम्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 35,000 रुपयाप्रमाणे पीक विमा वाटप केला जात आहे। तर हे 16 जिल्हे तुम्हाला सविस्तर वाचून दाखवतो। आता या 16 जिल्ह्यांमध्ये भरपूर तालुके आहेत, तालुक्यांमध्ये भरपूर गावे आहेत आणि या गावांमध्ये पीक विम्याचे लाभार्थी असणारे भरपूर शेतकरी बांधव आहेत। मग हे सर्वात अगोदर या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत। तर हे 16 जिल्हे हे शेतकरी बांधवांचे जिल्हे आहेत। त्यामुळे सर्वात अगोदर या 16 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांचे पीक विम्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचं काम हे केलं जात आहे। तर एकंदरीत शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांचा समावेश आहे। तर त्या 16 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। परंतु सर्वात अगोदर बघून घ्या की कोणत्या पिकासाठी जास्त पीक विमा, कोणत्या पिकासाठी कमी पीक विमा वाटप केला जात आहे त्याची माहिती बघून घेऊया। यासोबत शेतकरी बांधवांना कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पीक विमा सोडला जात आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी पीक विमा सोडला जात आहे त्याची माहिती सुद्धा देत आहे। जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल म्हणजेच तुमचं सुद्धा नुकसान झालेलं असेल। आता नुकसान होण्याचे भरपूर कारणे आहेत। प्रत्येक शेतकरी बांधवाचं वेगळ्या कारणामुळे नुकसान झालेलं आहे। आता काही शेतकरी बांधवांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं होतं, काही शेतकरी बांधवांचं मान्सूनच्या पावसामुळे नुकसान झालेलं होतं, काही शेतकरी बांधवांच्या पिकांवरती रोग पडल्यामुळे त्यांचं नुकसान झालेलं होतं, काही शेतकरी बांधवांचं ढगफुटीमुळे, गारपिटीमुळे नुकसान झालेलं होतं, तर काही शेतकरी बांधवांचं वादळी वाऱ्यामुळे सुद्धा नुकसान झालेलं आहे। बघा, नुकसान होण्याची भरपूर कारणे आहेत, परंतु नुकसान भरपाई देण्याचं मुख्य कारण म्हणजे पीक विमा आहे। तर बघा, पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना भरपूर वर्षांपासून दिलासा तर दिला जात आहे। तर आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मोदी साहेबांचे 2,000 रुपये मिळालेले होते, फडणवीस साहेबांचे 2,000 रुपये मिळालेले होते। आता तुम्हाला मोदी साहेब, फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री भरणे मामा यांच्या पैशांची वाट लागलेली होती, प्रतीक्षा लागलेली होती। अखेर तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। शेतकरी बांधवांना आज सकाळी पेपरला बातमी आलेली होती, तुम्ही सुद्धा पेपरची बातमी वाचलेली असेल। त्या बातमीमध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला होता, खरीप हंगामामधील पीक विमा, रब्बी हंगामामधील पीक विमा पात्र लाभार्थी असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोडला जात आहे। शेतकरी बांधवांची पीक विम्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहायची गरज भासणार नाही। शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने सरकारच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। आता बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची, तालुक्यांचे, गावांची यादी तर पाहणार आहोत, परंतु या याद्या पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजेत। राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील तर अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे सोडले जात नाहीत। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, विचार करायला गेला तर शेतकरी बांधवांना वेळेवरती पैसे मिळत नाहीत। आता याचं मुख्य कारण म्हणजे काय की सरकारकडे एक निधीची कमतरता असल्यामुळे हे पैसे वेळेवरती येत नाहीत, परंतु पैसे 100% मिळत असतात।
तारीख मागे पुढे होत असते, परंतु पैसे हे 100% सरकार देत असता. विचार करायला गेला तर नमो शेतकरी योजनेचे सर्व हप्ते मिळालेले आहेत, PM किसान योजनेचे सर्व हप्ते मिळालेले आहेत. आता फक्त पीक विम्याच्या पैशांची चिंता लागलेली होती. पीक विम्याचा हप्ता कधी येईल अशी चौकशी शेतकरी बांधव करत होते. तर यापुढे आता तुम्हाला चौकशी करायची गरज पडणार नाहीये, कारण सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी 35,000 रुपयापर्यंत पीक विमा सोडला जात आहे. आता शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आमचं या पिकाचं नुकसान झालेलं आहे, मग आम्हाला सुद्धा हेक्टरी 35,000 रुपये मिळणार का? आमच्या ह्या पिकाचं नुकसान झालेलं आहे, आम्हाला 35,000 रुपयांपेक्षा जास्त पीक विमा मिळणार का? असा प्रश्न शेतकरी बांधवांचा असेल तर बघा शेतकरी बांधवांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांचं जास्त नुकसान झालेलं आहे, ज्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे, अशा जिल्ह्यांमध्ये जास्त पीक विमा सोडला जात आहे. आणि ज्या जिल्ह्यांमध्ये कमी नुकसान झालेलं आहे, कमी शेतकरी बांधवांनी खर्च करून कमीत कमी नुकसान झालेलं आहे, अशा जिल्ह्यांमध्ये कमीत कमी पीक विमा सोडला जात आहे. आता बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपण सविस्तर जिल्ह्यांची यादी पाहत आहोत. यासोबत कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले जात आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. परंतु जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असेल आणि तुम्हाला सुद्धा पीक विमा मिळाला पाहिजे असं वाटत असेल तर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजेत. राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत. बघा ही 3 कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. जर तुम्ही 3 कामे केलेली नसतील तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाचं पहिलं काम, आपलं ज्यावेळेस नुकसान झालेलं होतं त्यावेळेस पिकाचा पंचनामा केलेला असायला पाहिजे. ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेल्या असायला पाहिजे. ज्या शेतकरी बांधवांनी पहिलं महत्त्वाचं काम केलेलं असेल त्यांना काळजी करायची गरज भासणार नाही. त्यांचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यानंतर शेतकरी बांधवांना दुसरं, तिसरं आणि चौथं काम त्यापेक्षा महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्व कामे केलेली आहेत का हे तपासून घेणं गरजेचं आहे. अन्यथा फक्त जिल्हा असून चालणार नाही, लगेच पैसे येणार नाहीत. बघा जे शेतकरी बांधव लाभार्थी खरोखर असतील, पात्र असतील, नियमांचं पालन करत असतील, महत्त्वाची कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडले जात आहे. आता बघा शेतकरी बांधवांना जे तिसरं महत्त्वाचं काम आहे तर ते तिसरं महत्त्वाचं काम आहे. तर या ठिकाणी आता पहिलं महत्त्वाचं काम पाहिलं, आता आपण दुसरं, तिसरं आणि चौथं हे महत्त्वाची कामे बघून घ्या. तर बघा दुसरं महत्त्वाचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे. ते काम म्हणजे काय की आपले आधार कार्ड हे आपल्या बँकेशी लिंक असायला पाहिजे, कारण पीक विम्याचे पैसे तुमच्या आधार लिंक असणाऱ्या बँक खात्यामध्ये सोडले जात आहेत. त्यामुळे तुमच्या आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. यानंतर 3 नंबरचं काम, बघा तुमचे आधार कार्ड बँकेशी तर लिंक असायला पाहिजे. यासोबत तुमचे आधार कार्ड हे तुमच्या मोबाईल नंबरशी सुद्धा लिंक असायला पाहिजे. तुमचे आधार कार्ड बँकेशी आणि मोबाईल नंबरशी दोन्हीशी लिंक असेल तरच तुम्हाला पैसे मिळत आहेत आणि तरच तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. आणि सर्वात महत्त्वाचं चौथं काम, बघा शेतकरी बांधवांना KYC ज्या शेतकरी बांधवांनी केलेली असेल त्यांनाच पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत. तर बघा शेतकरी बांधवांना अशी कामे होते. आता तुम्हाला जिल्हे सांगतो. बघा आपल्या राज्यामधील परभणी, बीड, अकोला, धाराशिव यासोबत गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर, हिंगोली, वर्धा, नागपूर, नाशिक, नंदुरबार, यवतमाळ, भंडारा, गोंदिया तर हे झाले 16 जिल्हे. तर या 16 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर हेक्टरी 35,000 रुपयापर्यंत पीक विम्याचे पैसे जमा होतील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पीक विम्याचे पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. तोपर्यंत आपले आधार कार्ड लिंक नसेल तर लिंक करून घ्या. KYC पूर्ण केले नसेल तर KYC पूर्ण करा. महत्त्वाची कामे करा जेणेकरून सरकारने पैसे सोडले की अडचण येणार नाही. अडचण नाही आली की तर पैसे 100% जमा होतील. लवकर पैसे येतील. महत्त्वाची कामे करून ठेवा.